स्वतःच्या प्रतिमेला आणखी किती डाग लावून घेणार आहेत हे फडणवीस. मित्रहो, नैतिकतेचा नगारा बनवणाऱ्या भाजपामध्ये नैतिकता कुठं औषधाला तरी उरली आहे का, हा प्रश्न कायम पडत आलेला आहे. आणि मग राजकारणाचा चिखल का झाला, हा चिखल कुणी केला, याचं उत्तर ते यामध्ये दडलेलं आहे. बघा, सत्तेतल्या कुणी काहीही केलं तरी कसलीही चौकशी होण्याआधी त्यांना क्लीन चिटचा प्रसाद वाटायला किंवा त्यांच्या हातावर क्लीन चिटचा प्रसाद ठेवायला फडणवीस सदैव तयार असतात. अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचं बघा, फेब्रुवारी महिन्यामध्ये न्यायालयाने या कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा आणि दंड सुनावलेला. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकची शिक्षा झाल्या क्षणीच आमदारकी रद्द होते. कोकाटे यांचं मात्र नाही झालं तसं. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, आमदार सुनील केदार यांना जेव्हा शिक्षा झाली होती ना, तेव्हा त्यांची खासदारकी लगेच्या लगे रद्द केली गेली. अहो, राहुल गांधी यांना तर आपलं सरकारी घर सुद्धा खाली करून द्यावं लागलं होतं. का? ते विरोधक आहेत म्हणून. आता बघा, अपिलामध्ये सुद्धा माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवली न्यायालयानं. कोकाटे यांना अटक करण्याच्या आधी जेव्हा न्यायालयानं दिले, तेव्हा कुठं या कोकाटे यांनी आपला राजीनामा अजित पवार यांच्याकडे दिला. अजित पवार यांनी सुद्धा तो 1 दिवस आपल्याकडे ठेवून घेतला, नंतर तो फडणवीस यांच्याकडे पाठवला. म्हणजे जवळपास 48 तास कोकाटे यांचं मंत्रिपद कायम ठेवलं. बिनखात्याचे मंत्री, खाते नसले तरी मंत्री असल्यामुळे सगळ्या सोयी सुविधा सवलती सगळ्याचे फायदे मात्र मिळत राहिले. खर तर जेव्हा नाशिकच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती ना, तेव्हाच नैतिकतेच्या मुद्द्यावर कोकाटे यांनी राजीनामा तरी द्यायला पाहिजे होता, किंवा मग या नैतिकताचा जो नगारा वाजवतात त्या मंडळीनं तो घ्यायला तरी पाहिजे होता. पण नैतिकता वगैरे काय नाही हो, फक्त बोलण्याच्या गोष्टी उरलेल्या आहेत. आता अपिलात जेव्हा या कोकाटे यांची शिक्षा कायम राहिली, तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करायला हवी होती. कारण कायद्यानुसार जर 2 वर्षांनी शिक्षा झाली असेल तर आमदारकी असो किंवा मग खासदारकी असो तातडीनं रद्द होते. या माणिकराव कोकाटे यांना फेब्रुवारी महिन्यात तर वाचवलं गेलं, पण विधानसभेत रमी खेळतानाचं प्रकरण त्यांचं जेव्हा बाहेर आलं, तेव्हा सुद्धा फडणवीसांनीच त्यांना वाचवलं, फक्त त्यांचं खातं बदललं. आता सुद्धा कोर्टाने अटकेचे आदेश दिले, तेव्हा त्यांच्या राजीनाम्याच्या हालचाली सुरू झाल्या. नाईलाजानं त्यांचा राजीनामा स्वीकारावा लागलेला आहे. पण यात खरी बदनामी कोणाची झाली? खरी बदनामी जी झाली ती फडणवीसांची. प्रतिमा कलंकित झाली ती ही फडणवीसांचीच. कारण त्यांनी नैतिकता दाखवलेली नाही, त्यांनी कायदा नियम सुद्धा डावलला. राहुल गांधी, आमदार सुनील केदार यांच्यावर लगेच्या लगे कारवाई होते, मग तशी कारवाई कोकाटेवर का नाही वर झाली? यावेळी कुठे गेली होती मग त्यांची नैतिकता? महायुतीच्या सरकारमध्ये माणिकराव कोकाटे हे एकटेच नाहीत, अशा प्रकारचे वादग्रस्त मंत्री आणखीही आहेत. पण त्यांना फडणवीसांनी वेळोवेळी क्लीन चिट दिलेली आहे. त्यांच्यातल्या सुद्धा काही जणांची विकेट कधी ना कधी पडू शकते, तेव्हाही फडणवीस यांनाच कलंकित व्हावं लागेल. संजय शिरसाट, योगेश कदम हे मंत्री आजवर वाचले ते कोणामुळे वाचले हो? कोणाच्या क्लीन चिटमुळे वाचले? साताऱ्याच्या डग प्रकरणाचा संबंध तर थेट एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जातो. मग पुढे काय होणार आणि फडणवीस नक्की पुढे काय करणार? क्लीन चिटचा पेटारा तरी कुठवर उघडत राहणार? कलंक तर लागलेलंच आहे. स्वतःच्या प्रतिमेला आणखी किती डाग लावून घेणार आहेत हे फडणवीस, हा प्रश्न मात्र आहे. पाहूया आता या प्रकरणामध्ये तरी नक्की फडणवीस पुढे काय करतील. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.